गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये आपण सर्वजण उपासना करूनच निरूपणास बसलेलो आहोत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की हिंदू धर्मामध्ये गायीला आईचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि आज आपण या निरूपणामध्ये गाय वासराची मूर्ती घरात ठेवल्यानं नक्की काय होतं, नक्की कशी ऊर्जा निर्माण होते हे या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। म्हणून हिंदू धर्मामध्ये गायीला आईचा दर्जा का देण्यात आला आहे बरं? आणि गायीची पूजा केल्यानं आपल्याला खूप जास्त पुण्य मिळतं असं सुद्धा मानलं जातं। त्यामुळं फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्रानुसार सुद्धा गायीला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे। आणि म्हणूनच आज आपण या घरात गाय वासराची मूर्ती किंवा फोटो ठेवल्यानं नक्की काय प्रभाव होतो आणि गाय वासराची मूर्ती कशी ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। कधी कधी आपण पाहतो की असे बरेच भक्त आहेत, बरेच श्रोतेसुद्धा आहेत की भरपूर बघा देवाची उपासनासुद्धा करतात, देवाची मनोभावे बघा सेवासुद्धा करतात, भक्तीसुद्धा करतात, पण त्या मानाने त्यांना फळ मात्र मिळत नाही। पण अशा भक्तांसाठी हे निरूपण श्रेष्ठत्व निर्माण करणारे आहे। कारण आपल्या घरामध्ये आपल्या देवघरातील काही गोष्टी असतात बघा, त्या कधी कधी नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात। म्हणून त्या संबंधी आपण या निरूपणामध्ये जाणून घेणार आहोत। जर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही 2 वेळची उपासना करत असाल, ब्रह्ममुहूर्तावर उठून तुमची उपासना होत असेल आणि तरीसुद्धा तुमच्या जीवनक्रमामध्ये फरक होत नसेल ना, बदल होत नसेल, तुम्हाला त्याचा फायदा होत नसेल, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये काही ना काही वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी ऊर्जा दडलेल्या आहेत आणि त्या ऊर्जा दडलेल्या असल्यानं त्या घरामध्ये काही चेंजेस करणं गरजेचं असतं। म्हणून गाय वासराची मूर्ती असते ना, आपल्या घरामधील ज्या वाईट ऊर्जा असतात, वाईट शक्ती असतात, त्या उधळवून लावण्याचा प्रयत्न ही गाय वासराची मूर्ती करत असते। म्हणून वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणं याला फार जास्त महत्त्व सांगितलेलं आहे। कारण का? कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा ही असतेच आणि याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवरही पडत असतो। जर सकारात्मक ऊर्जा मिळाली ना तर घरातील सदस्यांची प्रगती होत जाते। बघा कधी कधी मनुष्य जास्त मेहनत मात्र करत नाही, पण कमी मेहनतीमध्ये सुद्धा एवढा श्रीमंत होऊन जातो ना। पण त्या उलट असतं की दुसरा एखादा व्यक्ती असतो, भरपूर मेहनत करतो, बघा त्याचं मेहनतीचं फळ मात्र त्याला एवढं मिळत नाही। त्याच्या अपेक्षा भरपूर असते आणि मेहनतसुद्धा जास्त करतो, पण तरीसुद्धा फळ त्याला एवढं मिळत नाही। पण समजा काही वास्तू दोष असेल ना तर घरातील प्रत्येक काम बिघडू लागतं आणि या वास्तुदोषामुळं माणसाचं आर्थिक नुकसान तर होतंच, परंतु त्यामुळं मानसिक आणि शारीरिक समस्या बघा त्यासुद्धा उद्भवू लागतात। आणि त्यामुळं वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये ठेवल्या ना तर त्याचं आपल्याला शुभ फळ मिळतं आणि आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो। आणि त्यापैकी आपण आज एक वस्तू पाहणार आहोत, ती म्हणजे गाय वासराची मूर्ती। आपल्या हिंदू धर्मामध्ये कामधेनू गाय, ज्याला नंदिनी किंवा सुरभी म्हणूनही ओळखलं जातं, बघा सर्वांना या गोष्टी माहीत असतील। ही हिंदू पौराणिक कथांमध्ये नमूद केलेली देवी गाय आहे आणि पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय आहे।
जी अमर्याद प्रमाणामध्ये अन्न पाणी उत्पन्न करू शकते. असंही म्हटलं जातं की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्यसुद्धा होऊ शकते. ती विपुलता आणि समृद्धीचं प्रतीक बनते. वास्तूमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती, समृद्धी आणि उत्तम आरोग्याचे शक्तिशाळी प्रतीक मानलं गेलेलं आहे. की मूर्तीमधून बाहेर पडणारी जी ऊर्जा असते ना, ती घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढवू शकते. एवढी ऊर्जा ती शक्तिशाली असते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षितसुद्धा करू शकते. शिवाय असं म्हटलं जातं की गायीचा सौम्य आणि पालनपोषण करणारा स्वभाव असतो ना, तो घरात शांततापूर्ण वातावरण निर्माण करतो. गोमातेच्या शेजारी असलेल्या वासराचं महत्त्व हे आहे की ते नवीन सुरुवात निर्माण करत असतं आणि वाढ आणि संगोपन सुद्धा दर्शवतं. असंही मानलं जातं की वासरू ज्ञान आणि शहाणपणाचं प्रतिनिधित्व करत असतं. त्याच्यामध्ये एवढी ऊर्जा सामावलेली असते ना, की जणू काही सकाळचं वातावरण निर्माण करत असतं. जेव्हा तुम्ही त्या वासराचं आणि गायीचं सकाळी उठल्यानंतर तुम्ही ते मुख दर्शन घ्याल ना, तुमचा दिवससुद्धा एवढा परिपूर्ण जाईल ना, तुम्हाला कधीच थकवा जाणू देणार नाही. कारण एवढं प्रसन्न करणारं हे वातावरण गाय आणि वासरू करत असतं. असंही म्हटलं जातं कारण ते आपल्या आईच्या अनुभवातून शिकतं. त्यामुळं गायी आणि वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बसून त्यांचा एकत्रित फायदा मिळणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय ही अत्यंत प्रिय आहे. गाय ही पृथ्वीचं प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यामधील त्या समुद्र मंथनातून जेव्हा बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी गाय हे एक रत्न आहे. आणि असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता असतात त्या गायीमध्ये सामावलेल्या असतात, गायीमध्ये वास करतात आणि सर्व वेद सुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत. म्हणून बघा 33 कोटी देवांचं बघा पूर्ण मुख दर्शन असतं ना, ते गायीमधून होत असतं. म्हणूनच गायीची सेवा केल्यानं, पूजा केल्यानं आपल्याला 33 कोटी देवी देवतांची पूजा केल्याचं पुण्य मिळतं, आशीर्वाद मिळतो. असं सुद्धा म्हणतात जर गाय वासरू आणि आपण आपल्या घरात ठेवले तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभावसुद्धा कायम टिकून राहतो. म्हणूनच तुमच्या घरामध्ये जर गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही ती नक्कीच आणा. चला तर मग आता आपण जाणून घेऊया की घरामध्ये गाय वासराची मूर्ती ठेवल्यानं काय होतं आणि ती कोणत्या दिशेला ठेवायची आणि कुठल्या धातूची ठेवायची, त्यामुळं आपल्याला काय फायदे होतात त्या आपण जाणून घेऊया. ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व अडथळे दूर होतात. स्वतः भगवान विष्णूंनी सुद्धा सांगितलेलं आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती व्यक्ती मी स्वतःची पूजा म्हणून मानतो. त्यामुळं गाय वासरू घरात ठेवणं हे खूप शुभ आणि महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. बघा तुम्ही दत्तगुरू महाराजांचं जेव्हा तुम्ही फोटो बघाल, बघा त्या आजूबाजूला तुम्हाला गायीचं चित्र दिसेल, बघा वासराचं सुद्धा चित्र दिसेल. एवढं शुभ आणि अलौकिक हे गायी आणि वासराचं हे पूर्ण ते ऊर्जाचं वातावरण आहे ना, जिथे तुम्ही पाहाल तिथे तुम्हाला ऊर्जा निर्माण झालेली दिसेल. म्हणून बघा आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट निर्माण होतं, दुःखाचं सावट निर्माण होतं ना, तेव्हा आपण सद्गुरूंपुढे निवेदन ठेवतो, समर्थांपुढे निवेदन ठेवतो की समर्था माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत ना त्यांच्यामधून मला बाहेर काढा. पण कधीकधी आपल्या निवेदनामध्ये समाधान होत नाही. बघा तुम्ही पाहिलं असेल की आपण बघा आपली परमेश्वरावर एवढी श्रद्धा असते की आपलं मन सुद्धा विचलित होत नाही. रोज आपण उपासना सुद्धा करतो, सर्व काही करूनसुद्धा भरपूर निवेदनं बघा आपण करूनसुद्धा आपल्याला समाधान मात्र मिळत नाही. पण त्याचं कधीकधी कारण असतं ना, ते वास्तुदोषामध्ये सुद्धा असतं. आणि हे वास्तुदोषाचं प्रतीक आहे ना, जर आपल्या देव्हाऱ्यामध्ये गाय आणि वासरू असेल ना तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या देव्हाऱ्यातून कुठून निघून जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही.
बघा ज्यांच्या जीवनामध्ये बघा भरपूर निवेदन ठेवून सुद्धा, उपासना करून सुद्धा ज्यांच्या जीवनामध्ये सुख नाही ना, त्यांनी हे नक्कीच करायचं आहे. म्हणून असं मानलं जातं. त्याप्रमाणे गाईला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला ना, किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय आली आणि आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घातला ना, तर ते खूप चांगलं मानलं जातं. आणि त्यामुळे आपल्याला कामधेनूचे गायीचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात. घरात गाय वासराची मूर्ती ठेवल्यानं बघा सुख समृद्धी नांदते आणि घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबामध्ये सौभाग्य आणि प्रेम टिकून राहतं. आता आपण जाणून घेऊया की गाय वासराची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कुठली आहे. तर वास्तुशास्त्रानुसार कामधेनू म्हणजेच गाय वासराची मूर्ती जर आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते शुभ मानलं जातं. आणि या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली ना, तर आपल्याला घरामध्ये नेहमी सुख शांती टिकून राहते. वास्तू दूर होतात, वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो. आणि गाय वासराची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो. तसं तर वास्तुशास्त्रानुसार गाय वासराची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरामध्ये किंवा देव्हाऱ्यामध्ये ठेवू शकतो. असं काहीच नाही की आपण फक्त सोने किंवा चांदीचीच ठेवू शकतो. आपण तांब्याची किंवा पितळेची सुद्धा ठेवू शकतो. आणि मूर्ती नसेलच ना, तर आपण फोटोसुद्धा ठेवू शकतो. पण मूर्ती असलेलं कधीही चांगलं असतं. आणि हा फोटो आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो. म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तशी मूर्ती लावली ना, तर वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडापासून जी बनलेली गाय वासरूची मूर्ती असते ना, किंवा आजकाल चिनी मातीपासून बनलेली सुद्धा गाय वासराच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. तर त्यासुद्धा आपण आपल्या घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवू शकता. त्यामुळं आपल्याला बराच फायदा पाहायला मिळेल. कारण कामधेनू गायीची ही मूर्ती आहे, ती घरात ठेवल्यानं आपल्या घरातील सर्व सदस्यांवर बघा कामधेनू गायीची कृपा राहते आणि त्यांना कुठल्याही आर्थिक संकटांना सामना करावा लागत नाही. बघा आपल्याला माहीतच आहे की कामधेनूमध्ये माता दुर्गा, माता लक्ष्मी, माता देवी सरस्वतीचे गुण आहेत. म्हणूनच कामधेनू गायीची मूर्ती आहे ना, किंवा फोटो लावला ना, तर आपल्याला अनेक लाभ होतात. आता कामधेनू गायीची पूजा कशी करायची, तर याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कामधेनूच्या मूर्तीची बघा तिचीसुद्धा पूजा करू शकतो. कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाचा स्वामी शुक्र आहे आणि या दिवसाची देवता असते ती लक्ष्मी आहे. त्यामुळं आपण माता लक्ष्मीची जशी सेवा करतो ना, तशीच आपण त्या दिवशी गाय वासराची सुद्धा सेवा करू शकतो. तसेच पूजासुद्धा करू शकतो. यामुळं आपल्याला शुभ फळ मिळेल, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि सोबतच आपल्या घरात सौभाग्य किंवा सुख समृद्धीचा नेहमी वास राहील. आपण आपले सदैव कल्याण होईल आणि आपल्या घरातील सर्व म्हणजे सदस्यांना किंवा आपल्या घरात कोणाला काही आजार असतील ना, तर ते सुद्धा नष्ट होऊन जातील. कारण तुमच्या घरामध्ये जर का कामधेनू म्हणजेच गाय वस्त्राची मूर्ती नसेल तर ती तुम्ही नक्कीच आणा आणि तुमच्या त्या देवघरामध्ये किंवा घरात तुमच्या योग्य दिशेला तुम्ही ठेवा. तिची शुक्रवारी व्यवस्थित पूजा करा. त्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होऊन जातील आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा नेहमी प्रभाव टिकून राहील. कामधेनू गायीची पूजा केल्यानं आपल्या पूर्वजांनी केलेले पाप दूर होतात. असं मानलं जातं की कोणत्याही पूर्वजांचा शाप पुसून टाकण्यासाठी बघा हे देखील प्रभावी असल्याचं म्हटलं जातं. बघा आपण कधी आपलं लग्न जर जमत नसेल ना, बघा तर कधी भटजी लोक सांगतात की बघा महाराज लोक सांगतात की पितृदोष आहे. तर म्हणजे तो पूर्वजांचा दोष असतो ना, बघा तो निघून जाण्यामध्ये. ज्यांची लग्न काही मुलं आहेत, काही मुली आहेत, बघा त्यांचे संस्कारसुद्धा चांगले आहेत, व्यवस्थित नीटनेटकेपणा आहे, भक्ती मार्गात सुद्धा आहेत, तरीसुद्धा विवाह जमत नाही.
त्यांनी हा उपाय नक्कीच करायला हवा. ज्यांच्या घरामध्ये ही गाय वासराची मूर्ती नसेल ना, तर नक्कीच त्याने आणायला हवी. बघा, आपल्या व्यवसायात सुद्धा किंवा इतर आर्थिक बाबींमध्ये सुद्धा होणारं नुकसान असतं ना, ते उपासनेनं दूर होतं. बघा, ज्याप्रमाणे आपण समर्थांची, सद्गुरूंची ही उपासना रोजच करतो, ब्रह्ममुहूर्तावर उठून करतो, जेव्हा आपली ही रोजची उपासना होते ना, बघा, आपण ही उपासना आपल्याला तर रोजच करायची आहे, पण दर शुक्रवारी बघा, ज्यांच्या जीवनामध्ये भरपूर दुःख आहे, दुःखांनी पूर्ण आयुष्य ग्रासलेलं आहे, त्यांना असं वाटतच नाही या जीवनामध्ये काही राहिलेलं आहे, त्यांच्यासाठी बघा दर शुक्रवारी जेव्हा आपली उपासना होते, समर्थांनी सांगितलेली जी उपासना झाल्यानंतर आपण हे गायीचे बघा पूर्ण गायीला बघा मधामध्ये पूर्ण स्वच्छ करून पूर्ण ठेवायची आहे आणि गायीची आणि त्या वासराची थोडी उपासना करायची आहे. बघा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. कोणतेही कर्ज असो सहजपणे सोडू शकतात आणि कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने निर्माण केलेल्या समस्या आहेत ना, त्यासुद्धा दूर होऊ शकतात. म्हणून वास्तू कामधेनू गाय आहे आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा फायदा होतो. म्हणून म्हणजे ही एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, ती फक्त या गायीच्या बघा माध्यमातून घरामध्ये निर्माण होत असते. म्हणून बघा, आपल्या जीवनामध्ये हे जीवन जगताना आपण कधी कधी बघत असतो की आपली काही चुकी नसताना सुद्धा ते फळ आपल्याला भोगावं लागत असतं. ते काही कर्म असतात बघा, त्याचं पूर्ण प्रायश्चित्त आपल्याला भोगावं लागतं. कधी कधी बघा कुठे कुठे जेलमध्ये सुद्धा आपल्याला जावं लागतं. त्या बघा त्या केसचे आपला काही संबंधसुद्धा नसतो, तरीही सुद्धा आपल्याला सजा भोगावी लागते. पण हे असं होतं का? तर कधी कधी वास्तू दोष असतो ना, तो आपल्या घराच्या बघा वेगळ्या दिशेने येत असतो. बघा, ती ऊर्जा असते, ती निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होत असते. मग कधी कधी आपण म्हणतो की परमेश्वर मला एवढा त्रास का देतो? पण तो परमेश्वर त्रास देत नसतो, तुम्ही स्वतःहून त्रास निर्माण केलेला असतो. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ दे, कितीही काही होऊ दे, बघा आता आपण अगोदर पाहिलं की हा वास्तुदोषानुसार बघा गायीची आणि वासराची मूर्ती आपण ठेवू शकतो. पण समर्थांनी या उलट आपल्याला सांगितलेलं आहे. समर्थांनी प्रत्येक मनुष्याला बघा स्वतंत्र केलेलं आहे. तुझ्या जीवनामध्ये किती संकट येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये किती दुःख येऊ दे, तरीही तू ही समर्थांची भक्ती आहे ना, बघा ही उपासना आहे, तू कधीही सोडू नकोस. कारण उपासनेचं फळ आहे ना, बघा एक वेळ तुम्हाला योग्य वेळी मिळणार आहे, पण ती योग्य वेळ कोणती आहे ती तुम्हाला माहीत नाही, परमेश्वराने ती ठरवलेली आहे. फक्त तू सबुरी धर. म्हणजेच काय? म्हणजेच ती वेळ काळ ठरलेली आहे ना. तुझ्या जीवनामध्ये सुद्धा सुख समृद्धी निर्माण होणार आहे. पण मनुष्याला थारा निघतो का? कधीच निघत नाही. मनुष्याला वेळेच्या अगोदर सर्व पाहत असतं आणि जिथे वेळेच्या अगोदर मिळतं ना, त्याचा नाशसुद्धा तेवढ्याच लवकर होत असतो. म्हणून आपल्याला जे टिकणारं आहे ना, ते आयुष्यभर टिकणारं पाहिजे. नाहीतर या जगामध्ये किती भक्तिमार्ग निर्माण झालेले आहेत, एका क्षणात चमत्कार करणारे भक्तिमार्ग आहेत. पण असं कधी ठरतं का? असं कधी होतं का? आणि जे झालं ना, तर ते क्षणामध्ये त्याची राख रांगोळी होऊन जाते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आहे ना, जर सगळं आपल्याला बघा आपल्याच मर्जीने होत गेलं असतं ना, तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत कधीच समजली नसती. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख येणं हे तेवढंच गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपल्या जीवनात दुःख येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला जीवनाची मजा कळणार आहे का? म्हणून परमेश्वराकडे एकच मागणी करावी की माझ्या जीवनामध्ये दुःख सहन करण्याची, दुःख पेलण्याची ही ऊर्जा मला द्या. आणि ही ऊर्जा कुठून मिळत असते? ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा उपासना आपल्याकडून होत जाते ना, त्या ब्रह्ममुहूर्ताची उपासना असते, ती मनुष्याला मौन धारण करायला लावते. मनुष्याचा अहंकार असलेला
हा निर्माण केलेला अहंकार असतो ना, तो नष्ट होऊन जातो. आणि जेव्हा माणूस नम्र होतो ना, तेव्हा समाधानी सुद्धा कधी होऊन जातो ना, त्याला सुद्धा कळत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की वाहत्या पाण्याप्रमाणे चांगलं काम करत राहा. कितीही संकट येऊ द्या, त्या संकटाला घाबरू नका, कारण समर्थ तुमच्यासोबत सदैव आहेत. तुम्ही अजिबात खसून जाऊ नका. हा वाईट कचरा आहे ना, तो आपोआप किनाऱ्याला मिळून जाईल. जितके मोठे मन असेल ना, तितके सोपं जीवन होऊन जाईल. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करू नका. कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळायला लागतात. म्हणून सुख आणि दुःख या दोन बिंदूंना सोबत घेऊन केला जाणारा हा प्रवास आहे ना, त्यालाच जगणं म्हणतात. म्हणून या जगण्याच्या दोन गोष्टी आहेत. एक सुख आहे आणि एक दुःख आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये या दोन्ही गोष्टी येत असतात. पण आपल्या जीवनामध्ये काय निर्माण करायचं हे मनुष्याचे कर्मच ठरवत असतात. म्हणून कर्म म्हणजे काय, प्रत्येकाच्या जीवनामध्ये पडलेला हा प्रश्न असतो. बघा, समर्थांनी ही कर्माची व्याख्या आहे ना, बघा एकदम साधी आणि सोपी केलेली आहे की दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण नाही झालं पाहिजे. हे आपलं मन जेव्हा प्रेरित होतं ना, तेव्हा कर्म श्रेष्ठ होतात. दुसऱ्याच्या जीवनामध्ये झालेलं सुख पाहून आपल्याला जर आनंद होत असेल तर आपले कर्म चांगले समजा. पण त्याउलट जर दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण झालं, समृद्धी निर्माण झालं, तर आपलं मन बघा कुठेतरी दुःखी होत असेल तर तुम्ही समजून जा की तुमच्या जीवनामध्ये तुमचं मन निर्मळ नाही, परमेश्वराशी कनेक्ट अजून झालेलं नाही. पण जर त्याच दृष्टीनं तुम्ही जर दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी पाहत असाल तर समजून जा आपण योग्य भक्ती मार्गामध्ये आहोत आणि परमेश्वराची कृपासुद्धा आपल्यावर नक्कीच होणार आहे. एकदा समर्थ रामदास स्वामींनी बघा शिष्यांना सांगितलं होतं. बघा, गुरुला शिष्य म्हणाला की गुरुदेव, एका व्यक्तीनं आश्रमाला गाय भेट दिली आहे. गुरु म्हणाले, बरं झालं, दूध प्यायला मिळेल. एका आठवड्यानंतर शिष्य गुरूंना परत म्हणाले, गुरुदेव, ज्याने जी गाय दिली होती ना, ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेला आहे. गुरु म्हणाले, बरं झालं, शेण उचलण्याचा त्रास आपला वाचला. म्हणजे काय, याचं तात्पर्य काय, म्हणजे परिस्थिती जशी असेल ना, परिस्थिती बदलली ना की आपली मनस्थिती सुद्धा बदलायला पाहिजे. त्यामुळं दुःख सुखात बदलून जाईल. सुख दुःख तर शेवटी मनाचाच खेळ आहे ना. पण मनुष्य तसा करतो का? बघा, मनुष्य एका गोष्टीमध्ये गुंतून राहतो. जेव्हा त्या गोष्टीमधून त्याला सुख मिळत असतं ना, जेवढं सुख मिळेल तेवढा सुख घेण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा दुःख निर्माण झालं की बघा त्या गोष्टीबद्दल तो विचार करत राहतो. पण तो विचार तो मनातून काढत नाही. आणि जो मनुष्य असतो तो विचार मनातून काढत नाही ना, त्याचं मन अजून हलकं होत जातं. त्याच्या मनामध्ये अजून दुःख निर्माण होत जातं. पण जशी परिस्थिती असेल तसं मनुष्याने वागलं ना, तर त्याच्या मनाला सुद्धा समाधान मिळत असतं. जर समर्थांनी बघा कोणीतरी त्यांना गाय भेट दिली होती. बघा, जी गाय भेट दिली होती तेव्हा त्याने ती आनंदाने स्वीकारली. पण जेव्हा त्या माणसाने ती गाय परत नेली तेव्हा त्याच्यावर शोकचिंता व्यक्त केली का? नाही. उलट त्या पॉझिटिव्ह दृष्टीनं त्यांनी पाहिलं की बरं झालं, बघा ते शेण उचलण्याचा त्रास आपला वाचला. म्हणजेच काय, परिस्थिती कोणती जरी असली ना तरी आपली मनस्थिती ती बघा व्यवस्थित एकचित्त ठेवली पाहिजे. ते सुखकारीच मानलं पाहिजे, पॉझिटिव्हच मानलं पाहिजे. त्याच्यामध्ये दुःख व्यक्त करत बसू नका. जे आपलं नव्हतंच ते आपल्याकडं असून आणि नसून त्याचा काही फायदा आहे का? जे आपल्याकडं आहे ना ते सर्वश्रेष्ठ मानायला लागा. कारण जोपर्यंत तुमच्याकडे जे आहे ना ते सर्वश्रेष्ठ तुम्ही मानत नाही ना, तोपर्यंत दुःख तुम्हाला कधीच सोडणार नाही. म्हणून बघा, कधी कधी या मनुष्याचा एवढा वाईट स्वभाव आहे ना,
कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आईवडील असतात, वयोवृद्ध झालेले असतात आणि वयोवृद्ध आईवडील असतात. बघा आपल्या मित्राचे सुद्धा आईवडील असतात, पण त्याचे आईवडील असतात ना, आपल्या आईवडिलांपेक्षा त्याचे आईवडील आपल्याला आवडायला लागतात. बघा आपण त्यांची तुलना करायला लागतो. तुझ्या आईवडील किती शांत समाधानी आहेत, पण माझे आईवडील सदा आजारी असतात. पण जेव्हा मनुष्य स्वतःच्या आईवडिलांची तुलना करायला लागतो ना, तर समजून जा तुमची अधोगती निर्माण झालेली आहे. जेव्हा आपल्या माणसाची आपण बुराई करतो तेव्हा समजून जा की तुमची साथ आता सुटायला चालू होणार आहे. परमेश्वराचं वास्तव्यामध्ये असलेलं हे सानिध्य बघा निघून जायला सुरुवात होणार आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या माणसाची कधीही बुराई करू नका. जेव्हा आपल्या माणसाला आपण सर्वात श्रेष्ठ म्हणायला लागतो ना, तेव्हा त्याची किंमतसुद्धा वाढते आणि त्याचा मान सन्मानसुद्धा वाढत असतो. आपण जर पाहिलं ना की समर्थांचे हे श्लोक आहेत, जर त्याचं विश्लेषण करायला लागलं ना, जर निरूपण एका श्लोकावर सुद्धा आपलं आयुष्य जाईल ना, तरी सुद्धा निरूपण संपणार नाही. म्हणून परमेश्वरानं सांगितलेलं आहे, बघा देव असतो ना, तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो ना. बघा ढग तुटतात आणि तेव्हा ढग तुटतात ना, तेव्हा पाऊस पडायला लागतो. जमिनीला जेव्हा भेगा पडतात तेव्हा शेत बनतं. वृक्ष तुटतो ना, तेव्हा बीज उमलतं आणि बीज अंकुरलं की झाड निर्माण होतं. म्हणून माणूस जेव्हा तुटतो ना, खचून जातो, तेव्हा प्रत्येक माणसानं समजून जावं की देव आपला उपयोग आहे ना, तो चांगल्याच गोष्टीसाठी करत आहे. पण मनुष्य तसा करतो का? बघा जेव्हा मनुष्य खचून जातो ना, तेव्हा त्याच्या जीवनात दुःख निर्माण होतं. पण तो असा विचार करत नाही की या दुःखापासून मला सुख निर्माण होणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तो देवाला दोष देत राहतो. आणि ज्या दिवशी आपण देवाला दोष देतो ना, तेव्हा आपण अजून दुःखी होत जातो. म्हणून ज्या मनुष्याला हे समजत नाही की ही सृष्टी आहे, हे विश्व आहे, कोणत्या तरी एका ऊर्जेनुसार चालत आहे, आणि ती ऊर्जा म्हणजे कोण आहे? परमेश्वरच आहे ना. त्याच्याशिवाय पाणसुद्धा हालत नाही. आपण कधी कधी म्हणतो की बघा एवढी गरमी झाली आहे, एवढी बघा हवासुद्धा सुटत नाही, की देव आपल्याला मारणार आहे की काय? बघा असं आपण म्हणत असतो. म्हणजेच परमेश्वराशिवाय या जगातली कोणती गोष्ट होत नाही आणि ती होणारसुद्धा नाही. म्हणून जे आपल्याला सदैव आयुष्यभर टिकणारं आहे ना, ते परमेश्वराचं नाम आहे. ज्या ओठामध्ये, ज्या वैखरीमध्ये, ज्या जिभेतून हे नाम निर्माण जर होत नसेल ना, तर आपण जन्माला येऊन काही फायदा आहे का? बघा या हिंदू धर्मामध्ये एवढं श्रेष्ठत्व आहे ना, की एवढे देवता आहेत. तुम्हाला एक देव आवडून घ्या आणि त्या देवाची मनोभावे सेवा करा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं श्रेष्ठत्व कोणत्या धर्मामध्ये आहे का? कुठेच नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये गाईला आणि वासराला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे. बघा हिंदू धर्मातील प्रत्येक देवी देवता आहे ना, 33 कोटी देवी देवता आहे. ती प्रत्येक देवी देवता गायीमध्ये सामावलेली आहे. आणि त्या गायीची जर आपण सेवा केली तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत ना, ज्या काही तुम्ही गोष्टी ठरवलेल्या आहेत, काही गोष्टी अशा असतात ना की कितीही भक्ती केली तरीही आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. पण काही गोष्टी अशा असतात की जरी त्यांचं नावसुद्धा घेतलं ना, तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये फळ मिळायला सुरुवात होते. बघा म्हणून आपली उपासना समर्थांनी सांगितलेली आहे ती आपण योग्य वेळेत चालूच ठेवा, रोजच चालू ठेवा. पण शुक्रवारच्या दिवशी बघा ही गायीची सेवा जर तुम्ही केली ना, ज्यांच्या जीवनामध्ये भरपूर संकट निर्माण झालेली आहेत, बघा एक भाकरी आणि त्या भाकरीवर गूळ घेऊन गायीला चारावं. जेव्हा तुम्ही गायीला हे चाराल ना, आणि गायीला चारायच्या वेळी बघा तिचं ते वशिंग असतं, म्हणजे गायीच्या मानेचा बघा तो मानेच्या वरती असं वशिंग निर्माण झालेलं असतं, त्याच्यावरून हात फिरवा आणि गायीला नमस्कार करा. कारण ते जेव्हा गायीच्या वशिंगावरून हात फिरवला जातो ना, तेव्हा सूर्याचं तेज निर्माण होत असतं. ते तेज जेव्हा तुमच्यावर पडेल ना,
तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुद्धा सुख समृद्धी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पण याचा फायदा होतो कोणाला? की जो समर्थांची उपासना रोज करतो. बघा, सद्गुरूंची या परमेश्वराची उपासना करतो, ब्रह्ममुहूर्तावर उठून योग्य वेळी उपासना करत असतो. आणि जो उपासना करत नाही त्याचा त्याला कधीच फायदा होऊ शकत नाही. कारण का? कारण ही ऊर्जा ऑलरेडी तुम्ही निर्माण केलेली असते. तुमच्या घरामध्ये ही ऊर्जा निर्माण झालेली असते. आणि ह्या ऊर्जा बघा, ही जेव्हा निर्माण होते ना, तेव्हा या गोष्टीसुद्धा ऊर्जावान होऊन जातात. आणि हे प्रत्येक भक्ताला करायचं आहे. आणि ज्यांच्या जीवनामध्ये भरपूर प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत ना, त्यांनी हे नक्कीच करा. एकदा तरी करून बघा. कारण ही अंधश्रद्धा नाही, कारण हे वास्तुशास्त्रानुसार शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की गाय आणि वासराला ज्या घरामध्ये श्रेष्ठत्व निर्माण करण्याचं काम आहे ना, ती गाय आणि वासरू करत असते. म्हणून आपले कर्म चांगले ठेवा. कारण जर तुमचे कर्म चांगले नसतील, जरी तुम्ही कितीही गाई वासराला बघा भाकर दिली, गूळ दिला, त्याचा काहीही फायदा नाही. ते कधी शक्य होतं की तुमचे कर्मसुद्धा श्रेष्ठ आहेत, तुम्ही उपासनासुद्धा करतायत, पण तरीसुद्धा तुम्हाला फळ मिळत नसेल ना. त्यांच्यासाठीही हे गाय वासराचे जे काही आम्ही उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही करायचे आहेत. म्हणून तुमच्या जीवनामध्ये श्रेष्ठत्व निर्माण करायचं असेल ना, तर तुमचे कर्म श्रेष्ठ ठेवा. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा. तुमच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हेच सत्य आहे. कालही सत्य होतं, आजही सत्य आहे. या जगाचा दाता आहे ना, तो सर्व काही पाहत असतो. म्हणून त्याच्यापासून काहीच दूर झालेलं नाही. तुम्ही सुद्धा दूर झालेला नाही. तुमच्यावर सुद्धा योग्य वेळ आल्यानंतर सुखाचा वर्षाव नक्कीच होणार आहे. वेळेची वाट पहा. कारण तुम्हाला जे फळ मिळणार आहे ना, बघा, जास्त वेळेमध्ये मिळेल पण आयुष्यभर टिकेल, ही खात्री बघा या भक्तिमार्गामध्ये आहे. जय जय रघुवीर समर्थ.